नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया इन्सोलेशन एनर्जी लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, इन्सोलेशन एनर्जी सबसिडरी कमिशन्स 3 गिगावॅट PV module manufacturing plant in Jaipur, boosting total capacity to 4 गिगावॅट. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, इन्सोलेशन एनर्जी लिमिटेड या कंपनीच्या होली ओन सबसिडरी कंपनी इन्सोलेशन ग्रीन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडनी आपला नवीन 3 गिगावॅटचा PV मॉड्यूल मॅन्युफॅक्चरिंग प्लांट जो लोकेटेड आहे दिल्ली अजमेर एक्सप्रेसवे जयपूर राजस्थानमध्ये येथे कमर्शियल ऑपरेशन सुरू केलं आहे. आणि मित्रांनो, यासोबत इन्सोलेशन ग्रुपचा टोटल ऑपरेशनल PV मॉड्यूल मॅन्युफॅक्चरिंग कॅपॅसिटी पोहोचली आहे 4 गिगावॅट पर्यंत. आणि मित्रांनो, एवढंच नाही तर इन्सोलेशन एनर्जी लिमिटेड या कंपनीचे प्रमोटर विकास जैन HUF यांनी इन्सोलेशन एनर्जी लिमिटेड या कंपनीचे शेअर देखील खरेदी केले आहे. तर मित्रांनो, पहिले इन्सोलेशन एनर्जी लिमिटेड या कंपनीमध्ये विकास जैन HUF यांची हिस्सेदारी होती 0.0409%. म्हणजे त्यांच्याजवळ इन्सोलेशन एनर्जी लिमिटेडची 90,100 शेअर होते. नंतर मित्रांनो, विकास जैन HUF यांनी इन्सोलेशन एनर्जी लिमिटेडचे 0.0018% अजून हिस्सेदारी खरेदी केली आहे. म्हणजे इन्सोलेशन एनर्जी लिमिटेडचे 4,000 शेअर खरेदी केले आहे. आणि मित्रांनो, या खरेदारीनंतर इन्सोलेशन एनर्जी लिमिटेड या कंपनीमध्ये विकास जैन HUF यांची हिस्सेदारी वाढून झाली आहे 0.0427%. म्हणजे आता त्यांच्याजवळ इन्सोलेशन एनर्जी लिमिटेडची टोटल शेअर झाले आहे 94,100 शेअर. चला आता बोलूया ट्रान्सरेल लाइटिंग लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, ट्रान्सरेल लाइटिंग सेक्युअर T&D ऑर्डर वर्थ ₹837 करोड. फायनान्शियल इयर 2026 ऑर्डर इनफ्लो क्रॉस ₹3,156 करोड. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, ट्रान्सरेल लाइटिंग लिमिटेड या कंपनीला 837 कोटी रुपयांचा जबरदस्त ऑर्डर मिळाला आहे. आणि मित्रांनो, जेव्हापासून नवीन फायनान्शियल इयर 2026 सुरू झाला आहे तेव्हापासून आतापर्यंत या कंपनीला 3,157 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचे ऑर्डर्स मिळाली आहे. चला आता बोलूया वेदांता लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, वेदांता अनाउन्सेस ₹16 डिव्हिडंड पर शेअर. रेकॉर्ड डेट सेट फॉर ऑगस्ट 27. तर मित्रांनो, वेदांता लिमिटेडनी इंटरिम डिव्हिडंड अनाउन्स केला आहे 16 रुपयांचा. आणि या 16 रुपयांच्या इंटरिम डिव्हिडंडला देण्यासाठी वेदांता लिमिटेडनी रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे 27 ऑगस्ट 2025. चला आता बोलूया इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, इंडियन ऑइल अँड एअर इंडिया साइन MOU फॉर सस्टेनेबल एव्हिएशन फ्यूल सप्लाय. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड आणि एअर इंडियाने MOU म्हणजे मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग साईन केला. कशासाठी? सस्टेनेबल एव्हिएशन फ्यूल सप्लाय करण्यासाठी. चला आता बोलूया बोनदादा इंजिनिअरिंग लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, बोनदादा इंजिनिअरिंग इनकॉर्पोरेट डिफेन्स फोकस सबसिडरी बोनदादा डायनेमिक्स. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, बोनदादा इंजिनिअरिंग लिमिटेड या कंपनीने नवीन सबसिडरी कंपनी इनकॉर्पोरेट केली आहे, जिचे नाव आहे बोनदादा डायनेमिक्स प्रायव्हेट लिमिटेड. आणि मित्रांनो, ही नवीन
इनकॉर्पोरेट केलेली सबसिडरी कंपनी डिफेन्स टेक्नॉलॉजीवर फोकस करेल. आणि मित्रांनो, अशा प्रकारे बोनदादा इंजिनिअरिंग लिमिटेडने डिफेन्स सेक्टरमध्ये एंट्री केली आहे. चला आता बोलूया SJVN लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, SJVN सिंक्रोनाइज फर्स्ट युनिट ऑफ 1320 मेगावॅट बुक्सर थर्मल पॉवर प्रोजेक्ट विथ नॅशनल ग्रिड. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, SJVN लिमिटेडने नॅशनल ग्रिड टुडे सोबत आपल्या 1320 मेगावॅटचा बुक्सर थर्मल पॉवर प्रोजेक्टचा पहिला युनिट, ज्याची कॅपॅसिटी आहे 660 मेगावॅट, हा सक्सेसफुली सिंक्रोनाइज करण्याचा सिग्निफिकंट माइलस्टोन अचीव केला आहे. आणि मित्रांनो, हा SJVN लिमिटेडसाठी एक पॉझिटिव्ह अपडेट आहे. चला आता बोलूया NTPC लिमिटेडच्या सबसिडरी कंपनी NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, NTPC ग्रीन अनाउन्सेस कमर्शियल ऑपरेशन ऑफ एडिशन 49.125 मेगावॅट ॲट खावडा सोलार प्रोजेक्ट. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेडने आपल्या होलिओन सबसिडरी कंपनी NTPC रिन्युएबल एनर्जी लिमिटेडच्या थ्रू भुज गुजरात मधला आपला खावडा सोलार एनर्जी प्रोजेक्टचा थर्ड पार्ट सक्सेसफुली कमिशन केला आहे. आणि या न्यूली कमिशन कॅपॅसिटी आहे याची 49.125 मेगावॅटची. आणि मित्रांनो, हा इफेक्टिव्ह होणार आहे 22 ऑगस्ट 2025 पासून. चला आता बोलूया सेंटम इलेक्ट्रॉनिक्स आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, सेंटम इलेक्ट्रॉनिक्स साइन MOU विथ भारत इलेक्ट्रॉनिक्स टू डेव्हलप ॲडव्हान्स मिलिटरी टेक. तर मित्रांनो, सेंटम इलेक्ट्रॉनिक्सने भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडसोबत MOU म्हणजे मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग साईन केला आहे. कशासाठी? ॲडव्हान्स मिलिटरी टेक्नॉलॉजीज डेव्हलप करण्यासाठी. चला आता बोलूया IRFC बद्दल, म्हणजे इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, IRFC एक्झिक्यूट रिफायनान्सिंग फॅसिलिटी ऑफ ₹1125 कोटी फॉर भारतीया रेल बिजली कंपनी. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, IRFC म्हणजे इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडने भारतीया रेल बिजली कंपनी लिमिटेडसाठी 1125 कोटी रुपयांपर्यंतचा रिफायनान्सिंग फॅसिलिटी एक्झिक्यूट केली आहे. आणि मित्रांनो, ही भारतीय रेल बिजली कंपनी लिमिटेड जॉईंट व्हेंचर कंपनी आहे NTPC लिमिटेड आणि मिनिस्ट्री ऑफ रेल्वेची. आणि या भारतीय रेल बिजली कंपनी लिमिटेडमध्ये NTPC लिमिटेडची हिस्सेदारी आहे 74% आणि मिनिस्ट्री ऑफ रेल्वेची आहे 26%. म्हणजे मित्रांनो, ही कंपनी NTPC लिमिटेडची सबसिडरी कंपनी आहे. आता बोलूया टाटा ग्रुपच्या जबरदस्त कंपनी टाटा एलेक्सी लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, टाटा एलेक्सी अँड सुझुकी मोटर लॉन्च सुझुकी टाटा एलेक्सी क्लाउड HIL सेंटर इन त्रिवंद्रम. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, टाटा एलेक्सी लिमिटेडने सुझुकी मोटर कॉर्पोरेशन सोबत मिळून पार्टनरशिपमध्ये त्रिवंद्रम इंडियामध्ये सुझुकी टाटा एलेक्सी क्लाउड HIL सेंटरचे उद्घाटन केले आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत
टाटा, बाय बाय.